Let us begin with the question. Can you name the most widely consumed beverage in the world after water? So एका प्रश्नापासून आपण सुरुवात करूया. जगामध्ये पाण्यानंतर सगळ्यात जास्त पिलं जाणारं पेय कुठलं आहे हे तुम्ही गेस करू शकता का? Perhaps many of you have guessed the answer. कदाचित तुमच्यापैकी बऱ्याच जणांना उत्तर सापडलं असणार. The most popular beverage in the world is tea. जगामधलं सगळ्यात पॉप्युलर बेवरेज, सगळ्यात सुप्रसिद्ध असं पेय कुठलं आहे ते आहे टी म्हणजे चहा. The fresh aromatic brew with which people like to begin their day. एक फ्रेश म्हणजे ताजतवानं करणारं, ॲरोमॅटिक म्हणजे सुगंधित, ब्र्यू म्हणजे असं पेय जे उकळून बनवलेलं आहे. द फ्रेश ॲरोमॅटिक ब्र्यू जे पिऊन बऱ्याच लोकांना आपल्या दिवसाची सुरुवात करायला आवडते. इट हॅज अ रिफ्रेशिंग ॲस्ट्रिंजंट फ्लेवर. यामध्ये एक रिफ्रेशिंग म्हणजे ताजतवानं करणारा आणि ॲस्ट्रिंजंट म्हणजे कडक असा फ्लेवर असतो, अशी चव असते. इट इज ॲक्च्युअली मेड बाय ब्रिविंग, दॅट इज बाय इन्फ्युजिंग इन बॉइलिंग वॉटर. आणि हे बनवले जाते ब्रिविंग करून. ब्रिविंग म्हणजे काय तर इन्फ्युजिंग इन बॉइलिंग वॉटर. उकळत्या पाण्यामध्ये द लिव्स अँड शूट्स ऑफ अ प्लांट हुज बोटॅनिकल नेम इज कॅमेलिया सिनेन्सिस. कॅमेलिया सिनेन्सिस हे बोटॅनिकल नेम असलेल्या प्लांटचे लिव्ज आणि शूट्स म्हणजे पानं आणि अंकुर हे उकळत्या पाण्यामध्ये टाकून चहा बनवला जातो. द लिव्ज आर ॲट फर्स्ट ड्राईड, क्युअर्ड अँड प्रोसेस्ड बिफोर दे आर पॅक्ड अँड सोल्ड टू अस. हे पानं सगळ्यात आधी ड्राईड म्हणजे वाळवले जातात, क्युअर्ड म्हणजे त्यांचा चुरा केला जातो, अँड प्रोसेस्ड त्यानंतर त्याच्यावर प्रोसेस केले जाते आणि त्यानंतरच पॅक करून ते आपल्याला विकले जातात. Camellia sinensis is an evergreen plant that grows in tropical and subtropical climate. आता Camellia sinensis हे एक एव्हरग्रीन प्लांट आहे म्हणजे सदाहरित झाड आहे जे ट्रॉपिकल आणि सबट्रॉपिकल म्हणजे उष्ण किंवा समशीतोष्ण अशा वातावरणामध्ये वाढते. टी प्लांट्स रिक्वायर ॲटलीस्ट 100 to 125 सेंटीमीटर ऑफ रेनफॉल अ इयर अँड प्रिफर ॲसिडिक सॉईल. टी प्लांट्सला जवळपास 100 ते 125 सेंटीमीटर इतका जास्त रेनफॉल आवश्यक असतो वर्षभरामध्ये आणि ॲसिडिक सॉईल ते प्रिफर करतात. ॲसिडिक सॉईल म्हणजे ॲसिडिक जमिनीमध्ये मातीमध्ये ते वाढतात. मेनी ऑफ द वर्ल्ड्स बेस्ट टी एस्टेट्स आर लोकेटेड ऑन द हिल स्लोप्स ॲट एलिव्हेशन ऑफ अप टू 1500 मीटर्स. जगातले बरेचसे असे बेस्ट टी एस्टेट्स म्हणजे बेस्ट चहाचे मळे हे लोकेटेड आहेत हिल स्लोप्सवर म्हणजे पर्वतांवर ॲट एलिव्हेशन अप टू 1500 मीटर. जवळपास 1500 मीटर उंचीवर जगातले सगळ्यात बेस्ट चहाचे मळे आहेत. इट इज सेड दॅट द टी प्लांट्स ग्रो स्लोली अँड एक्वायर अ रिचर फ्लेवर ॲट दिस हाईट. असं म्हणतात की इतक्या हाईटवर जे टी प्लांट्स असतात ते स्लोली ग्रो करतात म्हणजे त्यांची वाढ हळूहळू होते पण अक्वायर रिचर फ्लेवर, पण त्यांचा जो फ्लेवर आहे तो अतिशय रिच होऊन जातो म्हणजे त्यांची चव खूप जास्त वाढते जर ती इतक्या हाईटवर असतील तर. When the plants mature, only the top 1-2 inches of the plant are picked. जेव्हा झाड मॅच्युअर होते म्हणजे तोडण्यालायक त्याचे पानं होतात तेव्हा जवळपास 1-2 इंच पानं वरचे हे पिक्ड म्हणजे खुडल्या जातात. These buds and leaves are called flushes. या बर्ड्स आणि लिव्सला फ्लशेस असं म्हटलं जाते. A new flush appear on the plant every 7 to 10 days during the peak growing season. आणि जेव्हा पीक ग्रोईंग सीझन असतो म्हणजे झाड वाढायसाठी एक पोषक वातावरण असते, त्यांचा जो सीझन असतो तेव्हा जवळपास 7 ते 10 दिवसांच्या अंतराने हे पानं जे आहेत ते झाडाचे खुडल्या जातात. त्याला फ्लश असं म्हणतात. लेफ्ट टू ग्रो ऑन इट्स ओन द टी प्लांट्स मे ॲक्च्युअली ग्रो इन टू अ स्मॉल ट्री. जर त्या झाडाला म्हणजे चहाच्या झाडाला त्याचं वाढू दिलं तर एका छोट्या वृक्षापर्यंत एक छोटं वृक्ष एवढं मोठं ते टी प्लांट होऊ शकते. But in all tea gardens, the plants are pruned and kept at height of about 3 feet waist high to enable easy plucking of the leaves. पण जवळपास सगळ्याच टी गार्डनमध्ये झाडांची वाढ ही फक्त 3 फीट म्हणजे कमरी एवढी वेस्ट हाईटपर्यंतच ठेवल्या जाते आणि तेवढे झाड झालं की त्याला प्रण करण्यात येते. प्रण म्हणजे काय तर कापण्यात येते. टू एनेबल इझी प्लकिंग ऑफ द लिव्स, जेणेकरून पानांना तोडताना आसानी व्हावी, पानं तोडताना इझी जावं म्हणून झाडांची हाईट ही फक्त 3 फीट ठेवल्या जाते. जर वाढू दिलं ते झाड एका मोठ्या वृक्षाएवढं सुद्धा होऊ शकते. द टीज वी बाय आर युजली क्लासिफाईड अकॉर्डिंग टू देअर लीफ साईज. जो चहा आपण विकत घेतो तो युजली त्यांच्या पानांच्या आकारावरून क्लासिफाय म्हणजे वर्गीकृत केला जातो. अकॉर्डिंगली वी हॅव आसाम टाईप ऑफ टी,
characterized by the largest leaves. China type characterized by the smallest leaves. आणि थर्ड इज कंबोड कॅरेक्टराइज्ड बाय लिव्ज ऑफ इंटरमिडिएट साईज. तर आपल्याला पानांच्या आकारावरून 3 प्रकार आपल्याला बघायला मिळतात. पहिला आहे आसाम टी, ज्याचे पानं सगळ्यात लार्जेस्ट असतात, सगळ्यात मोठे असतात. त्यानंतर आपण बघितलं चायना टाईप, ज्याचे पानं हे स्मॉलेस्ट म्हणजे सगळ्यात छोटे असतात. आणि तिसरं आहे कंबोड, ज्याचे पानं हे इंटरमिडिएट साईज म्हणजे मध्यम आकाराचे असतात. वी हॅव 3 व्हेरी डिस्टिंक्ट अँड डिफरंट टी ग्रोईंग रिजन्स इन इंडिया. आपल्या देशामध्ये सुद्धा 3 निरनिराळे आणि अतिशय वैशिष्ट्यपूर्ण असे चहा ग्रो करणारे रिजन्स म्हणजे प्रदेश आहेत. ईच ऑफ दिस रिजन इज फेमस फॉर इट्स स्पेशल टाईप ऑफ टी इट प्रोड्युसेस. प्रत्येकच रिजन, प्रत्येकच प्रदेश हा ते उगवत असलेल्या स्पेशल फेमस टाईपसाठी स्पेशल टी टाईप ऑफ टीसाठी फेमस आहेत. विच आर युनिक इन टेस्ट, अरोमा, स्ट्रेंथ आणि फ्लेवर. आणि प्रत्येकच ठिकाणचा चहा हा टेस्टमध्ये युनिक आहे. टेस्ट म्हणजे चव, अरोमा म्हणजे सुगंध, स्ट्रेंथ म्हणजे कडकपणा आणि फ्लेवर म्हणजे चव. या बाबतीत प्रत्येकच ठिकाणचा चहा हा युनिक आहे. तर 3 रिजन्स आर, मग ते 3 रिजन्स आहेत. दार्जिलिंग इन नॉर्थ ईस्ट इंडिया म्हणजे नॉर्थ ईस्ट इंडियामधील दार्जिलिंग. आसाम इन फार नॉर्थ ईस्ट इंडिया, फार नॉर्थ ईस्ट इंडियामधील आसाम. अँड निलगिरीज इन साऊथ इंडिया आणि साऊथ इंडियामधील निलगिरी पर्वत. अशा प्रकारे या 3 प्रदेशांमध्ये चहाची शेती केल्या जाते. मोस्ट पीपल ॲग्री दॅट टी इज अ रिफ्रेशिंग ड्रिंक. तर खूपसे लोक या गोष्टीशी सहमत असतील की चहा हा एक रिफ्रेशिंग ड्रिंक आहे, म्हणजे अतिशय ताजंतवानं करणारं असं पेय आहे. इट कंटेन्स नो कार्बोहायड्रेट्स, फॅट्स ऑर प्रोटीन्स. चहामध्ये कुठलेही कार्बोहायड्रेट्स, फॅट्स किंवा प्रोटीन आढळत नाहीत. What gives tea its special and distinctive flavor is theanine as well as caffeine. तर चहाला त्याचा स्पेशल आणि डिस्टिंक्टिव्ह म्हणजे अनोखी अशी चव कशामुळे येते, तर ती येते थियानिनमुळे ॲज वेल ॲज कॅफेनमुळे. विच गिव्ह द ड्रिंक इट्स स्टिम्युलेटिंग क्वालिटी. आणि यामुळेच या ड्रिंकला त्याची स्टिम्युलेटिंग क्वालिटी म्हणजे जी उत्तेजकता आहे ती प्राप्त होते. तर थियानिन आणि कॅफेन हे 2 केमिकल चहामध्ये आढळतात, ज्यामुळे चहाला स्टिम्युलेटिंग क्वालिटी प्राप्त होते. हाऊ अँड वेन डिड पीपल फर्स्ट बिगिन टू ड्रिंक टी. मग लोकांनी कधी आणि कसं चहा प्यायची सुरुवात केली. सगळ्यात पहिल्यांदा चहा प्यायची सुरुवात केली. अन अमेझिंग स्टोरी हॅज कम डाऊन टू अस फ्रॉम चायनीज लेजंड्स. तर याबद्दल एक अम्युझिंग स्टोरी, अम्युझिंग म्हणजे अतिशय मजेदार स्टोरी ही चायनीज लिजंड्समधून, ज्या चायनीज आख्यायिका आहेत त्यांच्यामधून आपल्याला ऐकायला मिळते. It is said that Emperor Shennong, the father of Chinese agriculture and medicine, was on his travels when a servant was boiling some water for the emperor to drink. असं म्हटलं जातं की एम्परर शिनॉंग, ज्यांना चायनीज ॲग्रिकल्चर आणि मेडिसिनचा फादरसुद्धा म्हणतात, ते एकदा ट्रॅव्हल करत होते तेव्हा त्यांचा एक सर्वंट म्हणजे नोकर त्यांच्यासाठी पाणी उकळत होता प्यायसाठी. जस्ट देन फ्यू लिव्स फ्रॉम अ नियर बाय ट्री ब्ल्यू इन टू द बॉइलिंग वॉटर. तितक्यात बाजूच्या एका झाडाचे काही पानं बॉइलिंग वॉटर म्हणजे त्या उकळत्या पाण्यामध्ये पडले. द वॉटर इमिडिएटली चेंज्ड कलर. आणि पटकन त्या पाण्याने आपला रंग बदलला. ऑन ड्रिंकिंग द वॉटर द एम्परर वॉज अमेज्ड बाय द रिच फ्लेवर अँड द रिफ्रेशिंग क्वालिटी ऑफ द रिझल्टिंग इन्फ्युजन. जेव्हा एम्पररने ते पाणी पिलं तेव्हा एम्पररला फार आश्चर्य वाटलं. ते जे पाणी होतं त्याचा रिच फ्लेवर म्हणजे त्याची चव अतिशय रिच होती आणि त्याची क्वालिटी अतिशय रिफ्रेशिंग होती, म्हणजे अतिशय ताजंतवानं करणारं ती इन्फ्युजन, ते मिश्रण त्याला वाटलं. एक्सायटेड बाय द अननोन प्लांट अँड इट्स अमेझिंग फ्लेवर ही कॅरीड आउट फर्दर इन्व्हेस्टिगेशन. तो इतका एक्सायटेड झाला त्या अननोन प्लांटमुळे, त्या अनोळखी झाडामुळे आणि त्याच्या त्या अमेझिंग फ्लेवर म्हणजे त्या अतिशय वेगळ्या चवीमुळे, की त्यांनी पुढे अजून इन्व्हेस्टिगेशन करायचं ठरवलं. अँड डिस्कवर्ड, आणि त्यांनी शोधलं दॅट टी हॅड मेनी हिलिंग अँड रिस्टोरेटिव्ह प्रॉपर्टीज. की चहामध्ये खूप साऱ्या हिलिंग म्हणजे बरं करणाऱ्या आणि रिस्टोरेटिव्ह म्हणजे शरीराला हील करणाऱ्या अशा बऱ्याच प्रॉपर्टीज म्हणजे गुण आहेत. अँड कुड ऑल्सो बी यूज्ड ॲज अन अँटीडोट टू सर्टन पॉयझन्स. आणि बऱ्याच पॉयझन्सवर अँटीडोट म्हणूनसुद्धा म्हणजे उतारा म्हणूनसुद्धा चहाचा वापर होऊ शकतो. हे चायनीज एम्परर ह्युत्सांग याने शोधून काढलं. एम्परर शेनॉंग यांनी शोधून काढलं. Yet another legend tells us that it was a Buddhist monk named Bodhidharma who was the first to use tea as a drink. अजून एक आख्यायिका आहे जी आपल्याला सांगते की एक बुद्धिस्ट मॉन्क होता, त्याचं नाव होतं बोधिधर्मा,
आणि त्याने सर्वात पहिल्यांदा चहाला प्यायला सुरुवात केली. ही वॉज कीन टू फाइंड अ हर्ब or a medicinal plant which would help him stay awake and alert for a long period of time in prayer and meditation. तो एक अशा हर्ब म्हणजे जडीबुटीच्या शोधामध्ये होता किंवा एखाद्या मेडिसिनल प्लांटच्या की जी त्याला मदत करेल खूप वेळपर्यंत जागं राहायसाठी आणि अलर्ट राहायसाठी, कारण त्याला खूप वेळपर्यंत प्रेयर आणि मेडिटेशन करावं लागत होतं आणि त्याला जागं राहायसाठी एखादी अशी जडीबुटीची हवी होती जी त्याला खूप वेळपर्यंत ताजंतवानं ठेवू शकेल. After considerable search and trials, he found that chewing leaves from the tree shrub acted as a stimulant. बरेच सर्च आणि रिसर्च केल्यानंतर आणि ट्रायल्स घेतल्यानंतर त्याला असं लक्षात आलं की चहाचे पानं जर चघळले तर ते एखाद्या स्टिम्युलंटसारखे म्हणजे उत्तेजक द्रव्यासारखे, उत्तेजक वस्तूसारखे काम करतात. हेल्पिंग हिम स्टे अवेक. आणि ते त्याला आलो 2 मिनिट. हेल्पिंग हिम स्टे अवेक. आणि ते त्याला जागं ठेवायसाठी सुद्धा मदत करत होते. इट वॉज ही हू इंट्रोड्यूस टी अमॉंग हिज डिसिपल्स इन चायना. त्यांनीच मग आपले जे डिसिपल्स होते चायनामधले, डिसिपल्स म्हणजे शिष्य, त्यांना चहाची ओळख करून दिली. इट इज सेड दॅट द जॅपनीज प्रिस्ट स्टडिंग अंडर बुद्धिस्ट टीचर इन चायना कॅरीड टी सीड्स अँड लिव्स बॅक होम विथ देम. असं पुढे म्हणतात की एक जॅपनीज प्रिस्ट होता, जॅपनीज साधू होता, जो एका बुद्धिस्ट टीचरच्या हाताखाली शिकत होता चायनामध्ये, ज्याने मग चायनामधून चहाचे सीड्स म्हणजे बिया आणि पानं हे आपल्या देशामध्ये नेले. टर्किश ट्रेडर्स ऑल्सो बिगन टू बार्गेन फॉर टी ऑन द बॉर्डर ऑफ मंगोलिया. पुढे टर्किश ट्रेडर्ससुद्धा म्हणजे टर्किश व्यापारीसुद्धा चहाचा व्यापार करू लागले मंगोलियाच्या बॉर्डरवर. In fact, the story goes that the Chinese emperor Huizong was so taken up with tea that he set up a research into the best tea whisking method and also hosted tea making and tea tasting tournaments in the court. असं म्हणतात की चायनीज एम्परर हुइत्सांग हा एवढा टी लवर होता, म्हणजे चहाप्रेमी होता, चहा वेडा होता, की त्याने ही त्यांनी रिसर्च सेटअप केली होती बेस्ट टी विस्किंग मेथड्सवर, म्हणजे चहा बनवण्याची पद्धत कशी असावी यावर तो रिसर्च सेटअप त्याने केली होती. आणि ऑल्सो तो आपल्या दरबारामध्ये टी मेकिंग कॉम्पिटिशन आणि टी टेस्टिंग टुर्नामेंटसुद्धा आयोजित करत होता, म्हणजे चहा बनवायचे कॉम्पिटिशन करत होता. सो टी माइंडेड ही वॉज दॅट ही फेल टू नोटीस दॅट मंगोलिया हॅड ॲक्च्युअली टेकन ओव्हर हिज एम्पायर. आणि तो इतका चहा वेडा होता की त्याच्या हे सुद्धा लक्षात आलं नाही की मंगोलियाने ॲक्च्युलीमध्ये त्याचं एम्पायर जे होतं त्यावर कब्जा केला होता, त्याच्या राज्यावर कब्जा केलेला होता. Thus, the habit of drinking tea spread to Japan, Europe, England, where it became a fashionable and popular drink among the people. So, आपण बघितलं की कशा प्रकारे चहा हा जपान, चायनामध्ये पसरला, तिथून टर्कीमध्ये गेला आणि अशा प्रकारे चहा पिण्याची ही जी हॅबिट आहे, सवय आहे, ही जपान, युरोप आणि इंग्लंडमध्ये पसरली, जिथे चहा पिणं हे एक फॅशनेबल गोष्ट झालेली आणि पॉप्युलर ड्रिंक म्हणजे प्रसिद्ध पेय हे चहा बनलं. हाऊ डिड दिस मॅजिकल बेवरेज गेट इट्स नेम. मग या मॅजिकल बेवरेजला म्हणजे या अतिशय जादुई अशा पेयाला त्याचं नाव कुठून पडलं. द चायनीज कॅरेक्टर TU वॉज फर्स्ट यूज इन अर्ली इन्स्क्रिप्शन्स टू डिस्क्राईब टी. तर एक चायनीज कॅरेक्टर आहे TU, हे सगळ्यात आधी जे अर्ली इन्स्क्रिप्शन सापडले, इन्स्क्रिप्शन म्हणजे शिलालेख, त्यांच्यामध्ये चहाला TU असं डिस्क्राईब करण्यात आलेलं आहे चायनामध्ये. बट लॅटर अ न्यू कॅरेक्टर चा वॉज डेव्हलप टू रेफर चायनीज स्पेशली टू टी. पण त्यानंतर एक नवीन कॅरेक्टर चा हे चहाला रेफर करायसाठी स्पेशल क्रिएट करण्यात आलं, डेव्हलप करण्यात आलं. द वर्ड चा इज नाव समटाईम्स यूज इन इंग्लिश टू रेफर टू चायना टी. अजूनही चा इंग्लिशमध्ये यूज होतो चायना टीला संबोधण्यासाठी. अँड ॲज वी ऑल नो इट इज व्हेरी क्लोज टू द हिंदी वर्ड चाय. आणि जसं की आपल्याला सर्वांना माहिती आहे की हिंदी वर्ड चाय याच्याशी हे खूप क्लोज आहे, म्हणजे खूप मिळतं जुळतं आहे, विच इज यूज्ड ऑल ओव्हर इंडिया टू रेफर द टी. आणि ते संपूर्ण भारतामध्ये चहाच्या संबंधी आपण जो शब्द वापरतो चाय त्याच्याशी मिळतं जुळतं आहे. आणि दुसरं असं की जर आपण मराठीबद्दल बोलायचं झालं तर चहा हा सुद्धा या शब्दाशीच मिळतं जुळता आहे. हाऊ डिड टी फर्स्ट कम टू इंडिया. मग भारतामध्ये चहा कुठून आला पहिल्यांदा. हिस्टोरियन्स थिंक that tea had been known in India as a medicinal plant since ancient times. हिस्टोरियन म्हणजे इतिहासकार असं मानतात की बऱ्याच काळापासून म्हणजे एन्शंट काळ म्हणजे प्राचीन काळापासून भारतामध्ये चहा माहिती होता, पण तो एक मेडिसिनल प्लांट म्हणजे एक औषधी वनस्पती म्हणून माहिती होता.
But tea was not drunk for pleasure until the British began to establish tea plantation in 19th century. But चहा हा पिण्यासाठी आपल्या देशामध्ये वापरण्यात म्हणजे पिण्यासाठी यूज होत नव्हता जोपर्यंत ब्रिटिश जे आहेत म्हणजे इंग्रज त्यांनी आपल्या देशामध्ये टी प्लांटेशन एस्टॅब्लिश केलं 19th सेंचुरीमध्ये म्हणजे चहाचे मळे वसवले. In 1770s, the British East India Company made several unsuccessful attempts to grow tea in Bhutan and Assam. So 1770 मध्ये ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीने बरेच अटेम्प्ट्स म्हणजे बरेच प्रयत्न करून पाहिले भूतान आणि आसाममध्ये चहा ग्रो करायचे, पण सर्वचे सर्व अयशस्वी ठरले. विथ सीड्स फ्रॉम चायना, कारण त्यांनी चायनामधील सीड्स वापरल्या होत्या. Although these attempts failed, the botanist Robert Bruce in 1823 discovered tea plants growing wild in the upper Brahmaputra valley. But नंतर although these attempts failed, जरीही त्यांचे प्रयत्न फेल झाले असले तरी बोटॅनिस्ट रॉबर्ट ब्रूस यांनी 1823 मध्ये ब्रह्मपुत्र व्हॅली म्हणजे ब्रह्मपुत्रेच्या खोऱ्यामध्ये चहाच्या झाडांना शोधलं जे तिथे नॅचरली वाढत होते. ग्रोईंग वाईल्ड म्हणजे नॅचरली वाढत होते, म्हणजे आपल्या इथले ते लोकल टी प्लांट्स होते. In May 1838, the first Indian tea from Assam was sent to England for public sale. अशा प्रकारे मे 1838 मध्ये पहिल्यांदा भारतामधील जो चहा आहे तो आसाममधील जो चहा आहे तो इंग्लंडमध्ये पाठवण्यात आला पब्लिक सेलसाठी. Since then, India has gone on to become one of the leading producer of tea in the world. आणि तेव्हापासून भारत हा जगामधला एक प्रमुख चहा उत्पादित करणारा देश बनला. Tea lovers claim that tea may be able to reduce the risk of cancer, control blood pressure, fight viruses in our body and actually help us live longer. ते चहा प्रेमी आहेत, टी लवर्स आहेत, ते असं क्लेम करतात, असा दावा करतात की चहा हा एबल टू रिस्क कॅन्सर म्हणजे आपल्या कॅन्सरचं रिस्क कमी करतो, कंट्रोल ब्लड प्रेशर म्हणजे आपलं ब्लड प्रेशर कंट्रोल करतो, फाईट व्हायरसेस आपल्या शरीरातील जे व्हायरस विषाणू आहेत त्यांच्याशी लढतो, अँड ॲक्च्युली हेल्प अस लिव्ह लॉंगर आणि आपल्याला लांब आयुष्य म्हणजे लॉंग आयुष्य जगण्यासाठी मदत करतो. असं कोण म्हणतात? चहाप्रेमी. Our body produces chemicals called free radicals. They can damage our body and our health. आपल्या बॉडीमध्ये केमिकल प्रोड्यूस होतात ज्यांना म्हणतात फ्री रॅडिकल. ते आपल्या बॉडीला आणि हेल्थला डॅमेज पोहोचवतात. टी कंटेन अँटीऑक्सिडंट कॉल्ड फ्लॅवोनॉइड्स. तर चहामध्ये एक अँटीऑक्सिडंट आहे ज्याचं नाव आहे फ्लॅवोनॉइड. सायंटिस्ट बिलीव्ह दिस हेल्प टू प्रोटेक्ट अवर सिस्टीम अगेन्स्ट फ्री रॅडिकल्स. सायंटिस्ट असं मानतात की हे जे अँटीऑक्सिडंट आहे ते आपल्या बॉडीला या फ्री रॅडिकल्सपासून वाचवते. सो अशा प्रकारे चहा या दृष्टीने सुद्धा हेल्दी आहे. फॉर मेनी पीपल टी इज अ पॉप्युलर ड्रिंक टू हॅव विथ फ्रेंड्स. तर बऱ्याच लोकांसाठी चहा मित्रपरिवारसोबत पिण्यासाठी एक छान आणि अतिशय पॉप्युलर अशी ड्रिंक आहे. इन मेनी कंट्रीज अराउंड द वर्ल्ड टी ड्रिंकिंग इज अ इम्पॉर्टंट सोशल ओकेजन. आणि जगातल्या बऱ्याचशा देशांमध्ये चहा पिणं एक इम्पॉर्टंट सोशल ओकेजन म्हणजे सामाजिक कार्यक्रम आहे. फॉर मेनी पीपल टी इज अ पॉप्युलर ड्रिंक टू हॅव विथ फ्रेंड्स. In many countries around the world, tea drinking is an important social occasion. So for many people, बऱ्याच लोकांसाठी टी इज अ पॉप्युलर ड्रिंक टू हॅव विथ फ्रेंड्स. चहा हा मित्रांसोबत पिण्यासाठी एक अतिशय प्रसिद्ध पेय आहे. बऱ्याच देशांमध्ये अराउंड द वर्ल्ड म्हणजे जगातल्या बऱ्याच देशांमध्ये टी ड्रिंकिंग इज इम्पॉर्टंट सोशल ओकेजन. चहा पिणं हे एक इम्पॉर्टंट सोशल ओकेजन आहे म्हणजे सामाजिक कार्यक्रम आहे, एक सामाजिक प्रसंग आहे महत्त्वाचा. जपान, चायना, रशिया अँड कोरिया हॅव स्पेशल टी सेरेमनीज अँड ट्रेडिशन. तर जपान, चायना, रशिया, कोरिया या देशांमध्ये आपल्याला स्पेशल टी सेरेमनीज म्हणजे चहाशी संबंधित समारंभ आणि ट्रेडिशन्स म्हणजे परंपरा बघायला मिळतात. दीज सेरेमनीज गिव्ह पीपल टू द टाईम टू रिलॅक्स अँड एन्जॉय द टेस्ट अँड द स्मेल ऑफ टी. या ज्या सेरेमनीज आहेत, ही जे समारंभ आहेत ते लोकांना रिलॅक्स करायसाठी टाईम देतात. रिलॅक्स करायसाठी म्हणजे आराम करायसाठी वेळ देतात आणि एन्जॉय द टेस्ट अँड स्मेल ऑफ द टी. आणि लोकांना चहाचा टेस्ट म्हणजे चव आणि स्मेल म्हणजे सुगंध एन्जॉय करायची संधी देतात. मोस्ट पीपल इन जपान बिलॉंग टू अ टी क्लब वेअर दे गो एव्हरी वीक टू टेक पार्ट इन द टी सेरेमनी. जपानमधले बरेचसे लोक हे टी क्लबमध्ये असतात जिथे ते हर हफ्त्याला प्रत्येक आठवड्याला जातात आणि टी सेरेमनीमध्ये चहा समारंभामध्ये भाग घेतात. Ordinary people also feel that tea ceremonies are spiritual occasions that are closely associated with their religion. तेथील सामान्य लोकसुद्धा असं मानतात
असं फील करतात की चहा समारंभ आर स्पिरिच्युअल ओकेजन म्हणजे एक धार्मिक कार्यक्रम आहे आणि दॅट आर क्लोजली असोसिएटेड विथ देअर रिलिजन आणि हे त्यांच्या धर्मासोबत धर्मामध्येही खूप महत्त्वाचं आहे किंवा धर्माच्या बाबतीत सुद्धा निगडीत आहे असं ते लोक मानतात. टी दे से इज हेल्दी, एन्जॉयबल अँड स्टिम्युलेटिंग ड्रिंक फुल ऑफ गुड क्वालिटीज. ते म्हणतात की चहा हे एक हेल्दी, एन्जॉयबल अँड स्टिम्युलेटिंग ड्रिंक आहे. हेल्दी म्हणजे तब्येतीला चांगले, एन्जॉयबल म्हणजे आनंददायी आणि स्टिम्युलेटिंग म्हणजे उत्तेजक असं पेय आहे. फुल ऑफ गुड क्वालिटीज आणि चहामध्ये खूप सारे गुड क्वालिटीज म्हणजे चांगले गुणधर्म आहेत. इट रिड्युसेस लोनलीनेस अँड काम्स युअर हार्ट. इट इज अ कम्फर्ट इन एव्हरीडे लाईफ. तर असा हा चहा लोनलीनेस म्हणजे एकटेपणा घालवतो, काम युअर हार्ट आणि तुमच्या हृदयाला शांत करतो. असा हा चहा हा तुमच्या रोजच्या जीवनातील कम्फर्ट आहे, एक प्रकारे आनंद आहे असं ते लोक मानतात. मेनी कोरियन्स टुडे स्टील हॅव टी सेरेमनीज फॉर इम्पॉर्टंट ओकेजन इन्क्लुडिंग स्पेशल बर्थडे अँड ॲनिव्हर्सरीज. बरेचसे कोरियन्स आजही चहा सेरेमनीज जे आहे ते इम्पॉर्टंट ओकेजनला म्हणजे जर त्यांच्या इथे कुणाचा बर्थडे असेल, स्पेशल बर्थडे किंवा ॲनिव्हर्सरी, तर तेव्हा आवर्जून हे लोक टी सेरेमनीज म्हणजे चहा समारंभ ठेवतात. इन मोस्ट एरियाज ऑफ चायना द टी इज मेड इन स्मॉल क्ले टी पॉट्स. चायनामधील बऱ्याच एरियामध्ये चहा हा छोट्या छोट्या क्ले टी पॉट्समध्ये म्हणजे मातीच्या चहाच्या पॉट्समध्ये बनवला जातो. द टी सेरेमनीज कप्स आर ओनली हाफ फिल्ड. चायनामध्ये जेव्हा टी सेरेमनी असते तिथे कप्स हे लोक हाफ फिल्ड म्हणजे अर्धाच भरतात. द चायनीज बिलीव्ह दॅट द रेस्ट ऑफ द कप मस्ट बी फिल्ड विथ फ्रेंडशिप अँड अफेक्शन. कारण चायनीज असं मानतात की उरलेला जो अर्धा कप आहे तो फ्रेंडशिप म्हणजे मैत्री आणि अफेक्शन म्हणजे प्रेम याने भरला जावा. इन रशिया टी इज मेड अँड सर्व्ड इन सामोवार्स, अ स्पेशल रशियन टी केटल मेड ऑफ मेटल. रशियामध्ये चहा हा बनवला जातो आणि सर्वसुद्धा केला जातो सामोवार्समध्ये. तर सामोवार्स काय, ही एक रशियन टी केटल आहे जी मेटलपासून म्हणजे धातूची बनलेली असते. व्हिएतनाम प्रोड्युसेस स्पेशल व्हेरायटीज ऑफ टी सच एज लोटस टी अँड जॅस्मिन टी. तर व्हिएतनाममध्ये स्पेशल व्हरायटीचा चहा उत्पादित केला जातो जसे की लोटस टी आणि जॅस्मिन टी. इन जपान टी इज मेड युझिंग पावडर्ड ग्रीन टी कॉल्ड मॅचा. तर जपानमध्ये मॅचा ही पावडर्ड ग्रीन टी वापरून चहा बनवला जातो. द टी इज मिक्स्ड विथ बॉइल्ड वॉटर युझिंग अ बांबू विस्क अँड सर्व्ड इन स्मॉल बाउल्स. अशा प्रकारे हा चहा बॉइल्ड वॉटरमध्ये म्हणजे उकळत्या पाण्यामध्ये ही पावडर टाकून बनवतात आणि त्यामध्ये बांबू विस्क वापरतात. बांबू विस्क म्हणजे बांबूची काडी आणि अशा प्रकारे छोटे छोटे बाउल्समध्ये तो सर्व केला जातो. अँड हाऊ अबाउट इंडिया. आता भारताबद्दल बोलायचं झालं तर अ कप ऑफ टी इज ऑफर्ड टू एनी गेस्ट ऑर विजिटर्स ॲज अ टोकन ऑफ हॉस्पिटॅलिटी इवन इन द हम्बलेस्ट ऑफ होम. भारतामध्ये जरी कितीही गरीब घर असलं तरी त्या गरीबातल्या गरीब घरामध्ये सुद्धा हॉस्पिटॅलिटी म्हणजे आदरातिथ्य म्हणून आलेल्या पाहुण्यांसाठी आणि व्हिजिटर्ससाठी चहा ऑफर केला जातो, चहा त्यांना दिला जातो. तर आदरातिथ्य व्यक्त करायचं ते एक प्रकारचं माध्यम आहे. मोस्ट इंडियन्स लाईक देअर टी हॉट विथ अ गुड डील ऑफ मिल्क अँड शुगर इन इट. बऱ्याच भारतीय लोकांना आपला चहा हा गरम आवडतो आणि त्यामध्ये खूप सारं दूध आणि खूप सारी शुगर म्हणजे साखर त्यांना आवडते. इन द रेनी सीझन इट इज ब्रूड विथ जिंजर टू गिव्ह इट ॲडिशनल मेडिसिनल प्रॉपर्टीज. पावसाळ्याच्या दिवसांमध्ये तर त्यामध्ये जिंजर म्हणजे अद्रकसुद्धा मिक्स केलं जातं आणि अशा प्रकारे चहाला जास्तीची मेडिसिनल प्रॉपर्टी म्हणजे एक प्रकारे आपण म्हणू औषधी गुणधर्म प्राप्त करून दिल्या जाते. अदर्स ॲड स्पायसेस लाईक कार्डेमम, क्लोव्ज ऑर मेस. काही लोक त्यामध्ये स्पायसेस म्हणजे मसाले ॲड करतात जसं की कार्डेमम म्हणजे वेलची, क्लोव्ज म्हणजे लवंग आणि मेस म्हणजे जायफळ. तर हे सर्व मसालेसुद्धा ॲड केल्या जातात टू ॲड इट टू इट्स टेस्ट अँड फ्लेवर. अशा प्रकारे चहाची चव आणि चहाचा फ्लेवर हा अधिकच निखरतो. टी इज अ मस्ट आफ्टर अ प्लेट ऑफ स्पायसी स्नॅक्स एस्पेशली इन द मॉर्निंग अँड इव्हनिंग. तर सकाळ संध्याकाळ जेव्हा आपण एखादी स्पायसी स्नॅक खातो त्यानंतर तर चहा पिणं हे मस्ट आहे भारतामध्ये. चहा तर सर्वांना लागतो म्हणजे लागतोच. सम कोनैश्युअर्स रेलिश डेलिकेटली फ्लेवर्ड जॅस्मिन टी, ग्रीन टी, लेमन टी अँड इवन आईस टी. कोनैश्युअर म्हणजे काही पारखी लोक. तर जे पारखी लोक आहेत ज्यांना चहामध्ये खूप इंटरेस्ट आहे ते लोक तर अलग अलग प्रकारचे जे चहा आहे त्यांनासुद्धा ट्राय करतात जसं की जॅस्मिन टी, ग्रीन टी, लेमन टी अँड इवन आईस टी. हाऊ अबाउट यू. तुम्हाला तुमचा चहा कसा आवडतो कमेंटमध्ये नक्की सांगा.